नमस्कार. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये एके ठिकाणी एक सुंदर ओवी वापरली. आपण त्याच ओवीच्या अनुषंगाने आज थोडंसं चिंतन करूया. जयाची ठाई पांडवा, अपेक्षे नाही रिगावा, सुखासी चढावा तयाचे असणे. खूप सुंदर अशा प्रकारची ओवी आहे की हे अर्जुना, ज्याच्या ठिकाणी अपेक्षा नाही आहे त्याच्या वाढत्या सुखाला कोणी रोखू शकत नाही किंवा त्याचं सुख वाढतच राहतं. जयाची ठाई पांडवा, अपेक्षे नाही रिगावा. अपेक्षेला ज्यानं जागा दिली नाही, ज्यानं अपेक्षा ठेवली नाही, त्याचं सुख वाढत राहणार, असं ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं आहे. एका परीने ज्ञानेश्वर महाराजांनी सुख कसं त्या ठिकाणी वाढत जाईल याचं सूत्र सांगितलेलं आहे, किंवा सुख माणसाचं जातं कशामुळं याचं बी कारण सांगितलेलं आहे. आणि म्हणून हे मार्गदर्शन खूप आपल्याला विचार करायला लावणारं, आणि आपल्या जीवनामध्ये जर खऱ्या अर्थाने या विचाराचं आपण अनुसरण केलं तर आपल्या जीवनाला आमूलाग्र बदलून टाकण्याची ताकद या विचारामध्ये आहे. या ठिकाणी स्पष्टपणे माऊलीनं सांगितले की अपेक्षा जिथे आहे तिथे तिथलं सुख जातं, आणि ज्याच्या ठिकाणी अपेक्षा नाही तिथं सुख येतं, तिथलं सुख वाढत जातं. त्याच्या सुखाची वाढ जशी पावसाळ्यामध्ये नदीच्या पात्रामधलं पाणी जसं वाढत जातं तसं फक्त त्याचं सुख वाढतच जातं, असं माऊलीचं म्हणणं आहे. किती सुंदर आहे ही गोष्ट विचार करण्यासाठी. आपल्याला असं वाटतं की अनंत अपेक्षेचं गाठोडं जवळ घेऊन आपण जीवनामध्ये पाहिजे ते प्राप्त करून आपल्या जीवनाला आपण सुखी सुखी बनवू शकतो. हे गणित आपल्याला योग्य वाटतं, परंतु अपेक्षा जोपर्यंत माणसामध्ये आहे तोपर्यंत आपल्या वाढत्या सुखाचं लिकेज ती अपेक्षाच आहे. त्याच्यामुळं आपल्यामध्ये कायम अपेक्षा ठाण मांडून बसलेली असेल तर आपण कितीही त्या ठिकाणी प्रयत्नशील असलो तरीही आपल्या सुखाला भरती येणार नाही, हे या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल. काय होतं की हा विचार ऐकल्याबरोबर काही जणांच्या मनामध्ये अशा प्रकारची शंका आली असेल किंवा अशा प्रकारचा एक विचार उठला असेल की ज्याच्या जीवनामध्ये अपेक्षाच नाही तो जगल कशासाठी. अपेक्षा आहे म्हणून तर मनुष्य जगतो, अपेक्षा आहे म्हणून तर मनुष्य धावतो, अपेक्षा आहे म्हणून त्याच्या जीवनातल्या सगळ्या क्रिया आहेत, त्याच्या जीवनामध्ये उत्साह आहे. मग एखाद्या गोष्टीची अपेक्षाच नसेल तर माणूस कर्म कशासाठी करेल, हा त्या ठिकाणी सामान्य माणसाच्या मनामध्ये स्वाभाविक रीतीने निर्माण होणारा प्रश्न आहे. पण या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलीला जे सांगायचंय ते त्या व्यक्तीला अपेक्षा नाही असं सांगायचं नाही. त्या सांगण्याच्या पाठीमागलचा जो एक इशारा आहे, त्या सांगण्याच्या पाठीमागलची जी सूचकता आहे ती आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल. की महापुरुषाच्या जीवनामध्ये किंवा पोहोचलेला जो पुरुष आहे त्याच्या जीवनामध्ये कसल्या प्रकारची अपेक्षा असते का नाही, त्याच्या जीवनामध्ये तो अपेक्षा ठेवतो का नाही, या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागेल. कारण संत महापुरुषाच्या ठिकाणी बी, एखाद्या पोहोचलेल्या पुरुषाच्या ठिकाणी जगाचं कल्याण व्हावं ही अपेक्षा असते का नाही, चांगल्या गोष्टी त्या ठिकाणी माझ्या हातून घडल्या पाहिजे ही अपेक्षा असते का नाही. जरूर ही अपेक्षा असते. म्हणून तरी संतांनी
सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया, अशा पद्धतीची मागणी केलेली आहे. परंतु या ठिकाणी एक सूक्ष्म गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की महापुरुष जे त्या ठिकाणी अपेक्षा ठेवतात ती अपेक्षा आपल्या अपेक्षेसारखी नसते. ती अपेक्षा त्यांच्या जीवनामध्ये त्या अपेक्षेकडे एक त्यांची दृष्टी अशी असते की फक्त ही अपेक्षा आहे, आता ह्याच्यावर जो काही रिझल्ट येणार आहे तो रिझल्ट मात्र माझ्या हातामध्ये नाही याची त्यांना पूर्ण कल्पना असते. त्याच्यासाठी ते आधीपासूनच सावध असतात. म्हणून अपेक्षा करणं वाईट नाहीये, पण ही अपेक्षा पूर्ण झालीच पाहिजे हा जो आग्रह आहे त्या अपेक्षेच्या पाठीमागे, ही जी जिद्द आहे त्या अपेक्षेच्या पाठीमागे, ही माणसाला त्या ठिकाणी दुःख देत असते. बघा, सामान्य माणसाच्या जीवनामध्ये ज्यावेळेस तो अपेक्षा करतो त्या अपेक्षेला एवढा तो चिकटलेला असतो, एवढं त्या अपेक्षेला तो धरून बसलेला असतो की ती अपेक्षा त्याची जर पूर्ण नाही झाली, त्याचा जर अपेक्षा भंग झाला तर एक वादळ उठल्यासारखं त्याच्या जीवनामध्ये एक निराशा येते, एक क्रोध येतो, किंवा अपेक्षा पूर्ण झाली समजा तर अहंकार येतो. अशा पद्धतीने सामान्य माणसाच्या जीवनात निर्माण होणारी अपेक्षा एकतर त्याला अहंकारी बनविते किंवा त्याच्या जीवनामध्ये निराशा, ईर्ष्या, द्वेष इत्यादी प्रकारचे विकार निर्माण करते. कारण त्या अपेक्षेवर तो आग्रही राहिल्यामुळे त्याचे जे परिणाम आहेत ते येणं कर्मप्राप्त आहे, ते येणारच. कसं असतं बघा, समजा आता मला काही कामासाठी बाहेरगावी जायचे, मी बस स्टँडवर गेलो. आता रोजही मी बस स्टँडवर जात असेल चक्कर मारायला, त्याही वेळेस एसट्या येत असतील, जात असतील, पण त्या एसट्या जात येत असतात त्याचा मला मुळीच त्रास होत नाही. पण ज्या दिवशी मी जाण्यासाठी निघालो बाहेरगावी, त्या दिवशी स्टँडवर गेलो असता जर मला जायचे तिकडल्या एसट्या न येता दुसरीकडल्या एसट्या जर सारख्या चालू असतील तर मला ते राग येतो एक प्रकारचा की नेमकं माझ्याच वेळेस असं होतं. नेमकं मला इकडं जायचं असलं की इकडून एसट्या येतात, असं हे उलट घडत आहे. नेहमी माझं नशीबच असं आहे. ज्या वेळेस आपण अपेक्षा ठेवून उभे टाकलो त्या स्टँडवर, मी 25 वेळेस त्या स्टँडवर गेला असेल पण मला त्रास होत नाही. परंतु ज्या दिवशी मी अपेक्षा ठेवून गेलो तर त्या दिवशी त्रास मला नक्की होणार. म्हणजे आपलं सुख ही आपली अपेक्षा घालवते, हे वास्तव आहे. याला जास्त खोलवर जाऊन सुद्धा विचार करायची गरज नाही. मग एखादी एसटी उशिरा आली की मग त्याचा त्रास होतो आपल्याला. पण स्टँडवर जाण्याच्या आधीच आपण जर सहजतेमध्ये असलो, सहज मानसिकतेमध्ये असलो, चला आज योगायोग कसा आहे बघूया, आपण तर वेळेच्या आधी येऊन थांबलो आणि आपल्याला वेळेवर पोहोचायचे. म्हणजे हे सर्व परिस्थितीवर निर्भर आहे की मी जाऊ शकतो का नाही, उशिरा जाऊ शकतो का लवकर जाऊ शकतो, किंवा आज जाऊ शकतोच का नाही. माणसाच्या समोर असणाऱ्या 10 मिनिटाच्या 5 मिनिटाच्या सुद्धा भविष्यामध्ये काय घडणार आहे या गोष्टीचा माणसाला चा अधिकार या गोष्टीवर चालणं हे जीवनामध्ये शक्य नाही आहे. ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल. हे काय आपण काल्पनिक बोलत नाही, अगदी वास्तविक जीवनाचा विचार केला तर भविष्यामध्ये घडणाऱ्या गोष्टीचा अशा पद्धतीने घडले पाहिजेच अशा प्रकारचा मानस तयार करणे हे त्या ठिकाणी आपल्या दुःखाला कारणीभूत होती. ही गोष्ट आपण म्हणतो माझ्या लेकराला 90% तरी निदान पडले पाहिजे, कारण मी त्याच्यासाठी एवढी मेहनत घेतली. मुलगा त्या ठिकाणी अशा प्रकारे मेहनत घेतो, एवढे पैसे खर्च झाले. अशा सगळ्या गोष्टी आपण ती एक विशिष्ट अपेक्षा बांधून करतो आणि मग रिझल्ट त्याच्या विपरीत आला की मग आपल्या दुःखाचा त्या ठिकाणी
विचारच नाही केलेला बरं. म्हणजे प्रयत्न मी करू शकतो ते केलेच पाहिजे, मनुष्य करणारच, परंतु रिझल्ट हा माणसाच्या हातामध्ये नाही, हे वास्तव माणसाला स्वीकारावं लागेल. कोणत्याही गोष्टीचा रिझल्ट माणसाच्या हातामध्ये नाही. जीवनामध्ये 1000 गोष्टी आपण करत असू, त्या प्रत्येक गोष्टीचा रिझल्ट आपल्या हातात नाही. विवेकी पुरुष जो असतो, जो त्या ठिकाणी अशा प्रकारे ह्या माऊलीच्या ओवीचं ज्यानं तत्वज्ञान पचवले, तो जो पुरुष असतो त्याला ही गोष्ट माहिती, त्याच्या डोक्यामध्ये पक्का आहे की सर्व गोष्टी काही आपल्या हातामध्ये नाहीत. त्याच्यामुळं ही अपेक्षा मी ठेवली, बघू आता ह्या अपेक्षेचं काय होतं, ईश्वराची काय इच्छा आहे बघू. अशा पद्धतीने त्या अपेक्षेला तो आग्रही राहत नाही, अपेक्षेला तो पकडून राहत नाही आणि ती अपेक्षा पूर्ण झाली तरी त्याचा आनंद साजरा करत नाही. फक्त धन्यवाद मनामध्ये ठेवतो की देवा, मी ही अशा प्रकारची अपेक्षा ठेवली होती आणि तुम्ही पूर्ण केली. धन्यवाद फक्त मनामध्ये आहे. आणि अपेक्षा नाही पूर्ण झाली तरी योग अशा पद्धतीने होता, हे अगदी सहज रीतीनं तो स्वीकारतो. ही जीवनाचं वास्तू स्वीकारण्याची कला आहे. परंतु अपेक्षेला चिटकून जो आंधळा झाला, ज्याचं भानच जातं अपेक्षेला धरून बसल्यामुळं, आणि त्याला बाकी काही सुचत नाही, असं झालं पाहिजे म्हणजे झालं पाहिजे, असं का होत नाही, असं का झालं, अशा पद्धतीने काहूर डोक्यामध्ये माजतं. ह्या सगळ्याला कारणीभूत आपल्यामध्ये निर्माण होणारी अपेक्षा. आता हे काही आकाशातलं तत्वज्ञान संत सांगत नसतात. आपल्या जीवनामध्ये घटित होणारी ही प्रक्रिया आहे, ज्याचा अनुभव आपण दैनंदिन जीवनामध्ये घेत असतो. फक्त आपण एका विशिष्ट आग्रहामध्ये, विशिष्ट वासनेच्या पकडमध्ये आपण चालत असतो. म्हणून जीवनामध्ये आपल्याला अशा प्रकारचे धक्के बसतात. म्हणून आपल्या सुखाला त्या ठिकाणी भरती येत नाही. म्हणून ज्यानं अपेक्षा सोडली हा सुद्धा शब्द प्रयोग त्या ठिकाणी समर्पक मला वाटत नाही. परंतु जो अपेक्षेची पकड ज्यानं सोडली. आता मला सांगा की एखादा व्यक्ती समजा की एका शहराला जायला निघाला, आता तो काय अपेक्षा सोडून देईल का? त्याला त्या ठिकाणी जायचंय, तर तो बस मिळेल, जीप मिळेल, ॲटो मिळेल, तो कोणत्याही साधनाने त्या ठिकाणी पोहोचण्याचा विचार करणार का? ज्यांना अपेक्षे नाही रिगावा असं जे माऊली म्हणले, असा जो मनुष्य आहे आपण कल्पना करू की मग तो काय परत येणार का घरी? तो प्रयत्न करणार नाही का? सगळ्या प्रकारचे प्रयत्न एकदम जो आग्रही मनुष्य असतो त्याच्याप्रमाणेच ते करणार. प्रयत्नाला कुठे कमी पडणार नाही. मात्र परिणाम जो काही, रिझल्ट जो काही असेल, तो एकदम शांत आणि सहजतेने स्वीकारण्याची त्याची मनस्थिती कायम राहणार. कारण कसं आहे, जीवन हा एक संयोग आहे आणि ह्या अनंत सृष्टीचा तो एक भाग आहे. त्याच्यामुळे ही जशा पद्धतीने संयोगात्मक ही सृष्टी घेऊन जाईल तसं प्रत्येकाला जाणं भाग आहे. परंतु सामान्य माणूस हा आग्रही राहिल्यामुळे घडणाऱ्या विपरीत गोष्टीचा आक्रोश त्याच्या मनामध्ये निर्माण होतो आणि अनुकूल गोष्टीचा अहंकार त्याच्या मनामध्ये निर्माण होतो. हे मानसशास्त्रीय जे परिणाम आहेत हे त्या महापुरुषामध्ये होत नाहीत. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण अशा पद्धतीने अभ्यास चालू ठेवला पाहिजे की मी अपेक्षा ठेवणार, पण ती अपेक्षा पूर्ण झाली पाहिजे किंवा असंच झालं पाहिजे असा आग्रह ठेवणार नाही. अपेक्षा ठेवून त्या दृष्टीने मी भरपूर प्रयत्न करीन, त्याच्यामध्ये कुठे कमी पडणार नाही आणि त्याचा परिणाम मात्र हा एक रिझल्ट स्वरूपामध्ये जो ईश्वर देईल त्या पद्धतीने मी स्वीकारायला तयार आहे. जीवनाच्या मोठमोठ्या दुःखाचे प्रसंग सुद्धा आपण जर अवलोकन केलं
तर ते फक्त अपेक्षा भंगाचेच अशा पद्धतीने दुःखदायी प्रसंग असतात. कुठंतरी आपल्याला ते मान्य होत नाही, म्हणूनच तो दुःखाचा डोंगर व्यक्तीवर कोसळत असतो. बघा, एक कल्पना करा, सामान्य माणसाच्या जीवनामध्ये मोठ्यातलं मोठं दुःख जरी आलं तरी महिना, 6 महिने, 1 वर्ष किती कालावधी गेला तो पुन्हा नॉर्मल होतो का नाही? त्या दुःखाच्या पकडेमधून तो सुटतो का नाही? तो नॉर्मल होतो का नाही? तो सहजतेमध्ये येतो का नाही? दुःख तो विसरतो का नाही? ती तळमळ, ती तगमग कालाच्या प्रवाहामध्ये दिवसेंदिवस कमी होत जाते का नाही? कितीही मोठ्यातलं मोठं भयंकर दुःख असो, त्याच्यातून काळाच्या ओघात मनुष्य सुटतो. त्या दुःखाची पकड ढिली होत जाते, मनुष्य नॉर्मल होतो. इथं प्रश्न एवढाच आहे की महापुरुष हा काही सेकंदामध्ये, काही मिनिटांमध्ये नॉर्मल होऊ शकतो आणि सामान्य माणसाला इतका कालावधी लागतो. फरक एवढाच आहे, बाकी काही नाही. माणसाची जी अपेक्षा आहे, ती अपेक्षेची जी पकड आहे, त्याचंच रूपांतर दुःखामध्ये होत असतं आणि ती पकड जितकी घट्ट आहे तेवढं ते दुःखाची बी प्रगाढता तेवढीच घट्ट असते. आणि म्हणून जीवनाचं वास्तव्य स्वीकारण्याची हिंमत ज्याच्यामध्ये आहे, तशा प्रकारची साधना करून जीवनात त्या प्रत्येक प्रसंगामध्ये त्याचा स्वीकार करण्याची आणि स्वतःच्या आग्रही भूमिकेपासून ज्याला त्या ठिकाणी लांब जाण्याची कला जमली, तो मनुष्य त्याच्या जीवनामधलं सुख दिवसेंदिवस वाढतच जातं. म्हणून दुःख हे दुसरं काही नाही, आपल्या अपेक्षेचा भंग हेच दुःख आहे. दुःखाचं दुसरं काही नाव नाही. मी एक कल्पना केलेली आहे, मी एक अपेक्षा ठेवलेली आहे आणि तशा प्रकारे झालेलं नाही आणि म्हणून दुःख होते, म्हणून तळमळ वाटते, म्हणून तगमग होते. हेच त्याचं मूळ आहे. आपण प्रत्येकाने जर आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये डोकावून बघितलं आणि त्याचा जर आपण अभ्यास करायलो तर माणसाला दुःख वाटण्याचं काही कारण नाही. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये एक सुंदर ओवी वापरतात की वार्धक्याचे नि आठवे, वार्धक्या जो नागवे, तयाच्या ठाई जाणावे ज्ञान आहे. म्हणजे वृद्धपण येणार आहे आणि वृद्धपणामध्ये अशा गोष्टी घडणार आहेत, ही वार्धक्याचं स्वतःच्या स्मरण करून जो वार्धक्यामध्ये प्रवेश करतो त्या पुरुषाच्या ठिकाणी ज्ञान आहे असं समजा. म्हणजे येणारी जी गोष्ट आहे तिचं वास्तव जो आधीच चिंतन करतो त्याला ती गोष्ट आल्यानंतर दुःख होत नाही. अशा पद्धतीने जीवन जगणाऱ्याला ज्ञानेश्वर महाराज ज्ञानी पुरुष म्हणतात. म्हणजे आता वृद्ध झालो म्हणजे आजार येणार, वृद्ध झालो म्हणजे बिनाकामाचा होणार, वृद्ध झालो म्हणजे सगळ्यापेक्षा वेगळा पडणार, वृद्ध झालो म्हणजे कोणी माझं ऐकणार नाही, वृद्ध झालो म्हणजे सगळ्या गोष्टी या ज्या एका वृद्धाला येतात त्या सगळ्या मला येणार आणि जीवनाचं हे वास्तव आहे. अशा पद्धतीने ज्ञानाने, विवेकाने ज्यानं जीवनाचं हे वास्तव्य जाणलं तो प्रत्येक येणाऱ्या गोष्टीचा सहजतेनं स्वीकार करतो, कारण त्याला हे माहीतच असतं. समजा आपण एखाद्या रस्त्याने जात असू आणि आपल्याला माहिती आहे की 4 किलोमीटरचा रस्ता अत्यंत खड्ड्याखुड्याने भरलेला आहे, अत्यंतिक त्रासदायक आहे. मग आपण त्या रस्त्याने गेलो तर तो 4 किलोमीटरचा रस्ता पार करताना आपल्याला आश्चर्य वाटणार नाही, आपण त्या ठिकाणी कसल्याही प्रकारची तक्रार करणार नाही किंवा त्याचं दुःख उचलणार नाही, कारण आपल्याला माहिती आहे हे 4 किलोमीटर असंच आपल्याला जायचं आहे.
पण तेच जर ज्याला माहिती नाही तर त्याला त्या गोष्टीचा फार त्रास होतो. तो स्वतःशीच बोलत असतो की मला माहीत असतं या रस्त्यानं हालत नसतो, हे रस्ता इतका खराब, इतके खड्डे किती, तिचा गुत्तेदारच कोण असेल, शासनच असं तसं झाले, लोक बिघडलेत, फलानं बिस्तानं अनेक प्रकारचे घराने तो मांडत असतो. तर जीवनामध्ये ही अपेक्षा ठेवल्यामुळेच दुःखाचे प्रसंग त्या ठिकाणी येत असतात. एखाद्या कार्यक्रमामध्ये आपण गेलो, तिथं विशिष्ट मान नाही मिळाला तर माणसाला बेचैन होतं, त्या व्यक्तीचा राग येतो, मनामध्ये अनेक प्रकारच्या प्रतिशोधाची भावना निर्माण होते. कारण मी कोणाला तरी सन्मान दिलेला आहे माझ्या कार्यक्रमामध्ये आणि मला त्याच्या कार्यक्रमामध्ये सन्मान मिळायलाच पाहिजे, अशा प्रकारची एक अपेक्षा आपल्या मनामध्ये असते. एक कुणी माझ्या मनासारखं वागत नाही त्यावेळेस होणारं दुःख असो, जीवनातलं कोणतंही दुःख घ्यावं, प्रत्येक ठिकाणी माझी एक धारणा आहे. धारणा म्हणजे काय, माझ्या एक अपेक्षेचंच ते रूप आहे की तशा पद्धतीने त्या ठिकाणी नाही झालं की माणसाला दुःख येतं. म्हणून अपेक्षा हे भविष्याच्या दृष्टीने आग्रहीपणाने मांडलेले एक आपलं गणित आहे. ते मांडायला हरकत नाही, पण त्याच्यामधला आग्रह आणि असंच होईल ही धारणा मात्र आपल्याला केवळ दुःख देणारी आहे. आणि म्हणून जीवनाचं वास्तव्य स्वीकारून स्वतःच्या अपेक्षेला सैल केलं पाहिजे. स्वतःच्या अपेक्षेला विवेकाने आपल्याला पाहता आलं पाहिजे. अपेक्षा जरूर ठेवली पाहिजे. शुभ अपेक्षा चांगलीच गोष्ट आहे, पण जीवनाला ती सौंदर्य अपेक्षेनंच दिशा मिळत असते. सर्व गोष्टी खऱ्या आहेत, परंतु अपेक्षा ठेवणं एवढंच आपल्या हातात आहे. अपेक्षा पूर्ण होणं हे आपल्या हातात नाही. ही साधी सरळ गोष्ट आहे आणि म्हणून माऊलीचं हे मार्गदर्शन आपल्या संपूर्ण जीवनाला बदलून टाकील अशा प्रकारचं आहे. आणि म्हणून साधनेच्या रूपाने आपण ह्या गोष्टीचा प्रयोग करावा. अपेक्षा ठेवावी, पण ती पूर्ण झाली तरी ठीक, नाही झाली तरी ठीक. रिझल्ट हा ईश्वराच्या हातात असतो. हे गणित आपल्या जीवनामध्ये आपण सांभाळण्याची एक साधना करावी आणि मग ह्या ओवीची प्रचिती ज्यावेळेस आपल्याला येईल त्यावेळेस एक अवर्णनीय आनंद आपण अनुभवू शकतो, हे मात्र नक्की आहे. एवढंच चिंतन या ठिकाणी आज थांबूया. धन्यवाद.